सुरुवातीला नाशिकमधून मोठी बातमी। नाशिक टीसीएस प्रकरणात महिला आयोगाचा अहवाल समोर आलेला आहे। तरुण महिला कर्मचाऱ्यांना टार्गेट करत छळ केल्याचा ठपका त्यामध्ये ठेवण्यात आलाय। अहवालात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। टीसीएस नाशिकमध्ये महिलांसाठी विषारी भयावह वातावरण होतं। हिंदू धर्माचा अवमान, इस्लाम श्रेष्ठ असल्याचा बनाव केला जात होता असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर तक्रार केल्यास नोकरी जाण्याची भीती देखील होती असा देखील उल्लेख या अहवालात करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, महिला आयोगाचा अहवाल समोर आलाय, काय अपडेट? खरं तर टीसीएस प्रकरणामधला हा अत्यंत धक्कादायक स्वरूपाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं दाखल केलेला आहे, अर्थात सादर केलेला आहे। कॉर्पोरेट जगतामध्ये खळबळ उडवून देणारा अशा प्रकारचा हा अहवाल आहे। टीसीएस ही नामांकित कंपनी आहे आणि या टीसीएस सारख्या नामांकित कंपनीमध्ये अशा प्रकारचं महिलांचं लैंगिक शोषण होत असताना व्यवस्थापनाने काय चुका केला त्याच्यावर या अहवालामध्ये ताशेरे ओढण्यात आलेले आहे। इतकंच नाही तर स्टॉकिंग, बुलिंग आणि अपमानास्पद वर्तणूक जी आहे ती या महिलांबरोबर केली जात होती अशा प्रकारचा अहवालात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। अनेक गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये पॉश कायद्याचं उघडपणे उल्लंघन या ठिकाणी झाल्याचं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते बंद सापडून आलेले आहे अशी देखील माहिती त्यामध्ये आहे। पॉश संदर्भातील बोर्ड असतील, पोस्टर असतील, जागृती करण्याचे जे काही उपाययोजना आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी राबवल्या गेल्या नाही अशा प्रकारची देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। याचबरोबर या ठिकाणी ज्या हिंदू महिला होत्या किंवा हिंदू तरुणी होत्या त्यांना इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि हिंदू धर्म कसा वाईट आहे अशा पद्धतीचं शिकवण जे आहे ती देखील एका ग्रुपच्या समूहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जात होती अशा प्रकारची माहिती देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे कॉर्पोरेट ऑफिसच्या आड महिलांचा छळ केला जातोय का अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि टीसीएस व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही महिला आयोगाने अशा गंभीर स्वरूपाचे प्रश्न जे आहे ते उपस्थित केलेले आहे। महिलांच्या सुरक्षित संस्थेचं अपयश आले आहे अशा प्रकारचा एनसीडब्ल्यू ची कठोर टिप्पणी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशा स्वरूपानं एक अहवाल समोर आल्यानं आता कॉर्पोरेट जगतामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता बारामतीमधून एक मोठी बातमी समोर येते। बारामतीमध्ये शिकाऊ विमान पडल्याची घटना घडलेली आहे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमान पडलेलं आहे। शिकाऊ वैमानिक हे सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमान पडलंय। रेडबर्ड या कंपनीचं विमान असल्याचं कळतंय। गोजुबावी या गावाच्या हद्दीमध्ये हे विमान पडलेलं आहे। शिकाऊ वैमानिक सध्या सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शिकाऊ विमान कशामुळे पडलं हे मात्र अस्पष्ट आहे। पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, बारामतीमध्ये हे शिकाऊ विमान पडलं असल्याचं कळतंय, काय नेमकं घडलंय, काय अपडेट? बारामतीमध्ये सध्या कार्व्हर एव्हिएशन आणि रेडबर्ड कंपनीच्या वतीने पायलट ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग दिलं जातं आणि आपण बघतोय की आज सकाळी जे रेडबर्ड कंपनीचं हे विमान आहे हे विमान धावपट्टीवर उतरत असताना इंजिन ब्लॉक झालं आणि बंद पडलं आणि नंतर ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेलेलं आहे। परंतु यामध्ये सुदैवाने ज्या प्रशिक्षण घेत असणारे जे 2 पायलट असतात त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारची दुखापत झाली नसल्याची आपल्याला माहिती मिळते। परंतु विमानाचं नुकसान झाल्याची आपल्याला प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे। थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणचे सर्व काही फुटेज आणि इत्थंभूत माहिती आपल्याला मिळेल। ठीक आहे जितेंद्र, अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता ठाण्यातून एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याच्या केलेल्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार असल्याचं कळतंय। तर शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यामधील वाहनं देखील कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे।
मोठी बातमी आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडमध्ये आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार आहेत. तर शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यामधील वाहनं देखील कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्या आवाहनाला सुरुवात केलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ज्या पद्धतीनं दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे आणि यामुळे पेट्रोल डिझेल असेल किंवा ओव्हरऑल सगळा गॅस पेट्रोल याच्यावरती जे ताण आलेला आहे त्यामुळे त्याची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ते लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं होतं की कमीत कमी पेट्रोलचा गॅसचा वापर करा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार नाही. त्याची सुरुवात आपण काल जर पाहिलं असेल तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावरून प्रवास करून निषेध करत महापौर उपमहापौर यांनी आता सरकारी गाड्यातून प्रवास करावा असं उपवासात्मक आंदोलन केलं होतं. तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी करून त्याचबरोबरीनं स्वतः इलेक्ट्रिक गाडीचा वापर करू अशा पद्धतीने निर्णय घेतला असून लवकरच एकनाथ शिंदे जे आहेत ते इलेक्ट्रिक गाडीतून प्रवास करताना आपल्याला दिसतील. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यामध्ये सुरुवातीला 10 ते 12 गाड्या असायच्या त्या आता फक्त 2 ते 3 गाड्यांवरती असतील. मुळात एकनाथ शिंदे यांना हे जेव्हा मुख्यमंत्री होते याचबरोबरीनं त्यांच्याकडे जेव्हा छत्तीसगड त्यांच्याकडे जेव्हा संपूर्ण नक्षलाईट परिसर होता त्यावेळी त्यांना आलेल्या धमक्या ज्या होत्या या पार्श्वभूमीवरती त्यांना दिलेली सुरक्षा होती. ही सुरक्षा पूर्ण लक्षात घेऊन हा सर्व ताफा जो आहे तो किती कमी केला जावा, किती माणसं एका गाडीमध्ये असावीत जेणेकरून कमीत कमी खर्च होईल आणि पैशाची बचत होईल या सगळ्या लक्ष देऊन एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय. ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.